बावनकुळे साहेबांचा फोन आलेला होता. त्यानंतर मग मी राजीव शेट्टी, नवलेजी आणि जानकर साहेबांशी आणि इतरही आमचे जे नेते आहे त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं. आता नेमकं उद्या कार्यकर्त्याच्या बैठक आमची वर्ध्याला आहे 4 ते 5 वाजता आणि 5 वाजता त्या बैठकीमध्ये आपण जायचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ. आणि मग बैठक जेव्हा घेतल्या जाईल तेव्हा आमचं असं मत आहे का मागच्या बैठकीसारखंच होता कामा नये. निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही. जेथपर्यंत घोषणा नाही मग कर्ज माफीच्या बाबतीत, मुक्तीच्या बाबतीत असू दे, तुमच्या 20% तुम्ही हमीभावावर बोनस देणार होते. हमीभावानं खरेदी केंद्र सुरू झाले नाही, मक्याचे झाले नाही आहे, सोयाबीनचे झाले नाही आणि ते 20% बोनसबाबत आहे. निवळच कर्जमुक्तीचा नाही तर हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे. दिव्यांगांच्या मानधनाचा विषय आहे, अंत्योदयाचा विषय आहे, त्यांचा मेंढपाळांचा विषय आहे, मच्छीमारांचा आहे आणि ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत संगणकांचा. हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही. बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ, नाही तर नाही जाणार.